हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता 8वीचा पेपर क्रमांक 1 ची उत्तरे, जी संभावित उत्तरे आहेत ते आपण पाहणार आहोत. तर त्यात आपला पहिला प्रश्न, त्याच्यानंतर आपण दुसरा पण प्रश्नपत्रिकेमध्ये करणार आहोत. संस्कृत शब्दातील अनुस्वारानुसार उच्चार कोणत्या वर्णमालिकेसारख्या होतो? न, ठीक नाही. याचं पहिलं उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. तिसरा जर प्रश्न पाहिला त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. चौथा जर प्रश्न पाहिला त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पाचव्यामध्ये आपल्याला चौथ्यामध्ये आपल्याला काय करायचं होतं, 2 पर्याय लिहायचे होते, पर्याय क्रमांक 3 आणि 4. हा असं पहिले वेळेसच झालेला आहे की मी पहिलाच पेपर पाहिला की ज्याच्यात 2 पर्यायाला टिक मार्क करायचे होते. वरी सूचना दिलेल्या होत्या. इथे पण 2 अचूक पर्याय निवडायचे होते. तर इथं 2 पर्याय लिहिले तर तुमचे उत्तरं बरोबर येणार होतं, तिसरा आणि चौथा. त्याच्यानंतर पुढचं प्रश्न आहे, 6व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 7वा जर प्रश्न पाहिला त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 8वं जर उत्तर पाहिलं तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 9व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 आणि 10व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. त्याचप्रमाणे 11व्या प्रश्नाचं उत्तर येतं पर्याय क्रमांक 3. 12व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 13व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. चौदाव्यामध्ये आपल्याला एक कविता दिली होती. तिथं आपल्याला कवित्रीचे मन खिन्न का झाले होते याचं उत्तर विचारलं होतं. बालपण संपल्यामुळे खिन्न झालं होतं. 15वा जर आपण प्रश्न पाहिला त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 16चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 17वा जर प्रश्न पाहिला त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 18व्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 19व्या ह्या प्रश्नाचं उत्तर होतं गुलछडी, पर्याय क्रमांक 4. 20व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 21वा हा प्रश्न होता, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 22व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 23वा पहिला प्रश्न तर त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. 24व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1 आणि 25मध्ये आपल्याला 2 उत्तर द्यायची होती अचूक. पहिलं आणि चौथं उत्तर त्याचं अचूक होतं. त्याच्यानंतर आपला गणिताचा भाग होता, ठीक आहे. हा कंपाऊंड इंटरेस्ट आणि सिम्पल इंटरेस्टवर प्रश्न होता. आता तुम्हाला मराठीत करायचा होता, इंग्लिशमध्ये करायचा होता इंग्लिशमध्ये. 26व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. 27व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 28 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. मी मराठी त्याच्यामुळे करतो कारण जास्त डिमांड मराठीच्या विद्यार्थ्याची. तुम्ही इंग्लिशमध्ये त्याचं पाहू शकता. 29व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4 आणि 30व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. आपण पुढचा प्रश्न 31वा जर पाहिला आपण, त्याचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. मराठीमध्ये पाहतोय आपण. 32व्या ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 33 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 34 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4.
पुढचा 35वा प्रश्न पाहिला. याच्यामध्ये आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे होते, त्याच्यामुळे पहिला आणि तिसरा याचं उत्तर राहणार. आपल्याला ह्या वेन डायग्रामनुसार आपल्याला काय करायचं तर प्रश्नाचे उत्तर द्यायचे होते. ठीक आहे. 36व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1. 37व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 2 आणि 38व्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. त्याचप्रमाणे 39व्या प्रश्नाचं उत्तर पाहिलं पर्याय क्रमांक 1 येते. वा प्रश्न जर पाहिला तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 41व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 असेल. 42चं उत्तर पर्याय क्रमांक 1. 43 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पण 44वा प्रश्न घेतला त्याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. 45 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. सगळ्यांचं बेरीज करायची होती. 7 तास 8 तास आणि 5.25 म्हणजे 5 तास 15 मिनटं. अर्धा तास म्हणजे 30 मिनटं. म्हणजे पहिली तर 5 तास 8 तास आणि 7 तासाची बेरीज करायची होती. उरलेल्या मिनटाची बेरीज करायची होती आणि त्याला तासामध्ये रूपांतरित करायचं होतं. याचं उत्तर आहे. त्याच्यानंतर समांतरभुज त्रिकोणाचं जे क्षेत्रफळ आहे त्याचं सूत्र लिहायचं होतं. ठीक आहे. तर त्याचं उत्तर आहे आपल्याला पर्याय क्रमांक 1. तुम्ही जर अभ्यास केला असेल 8वीच्या गणिताचा तर हे त्याच्यातलेच उत्तर आहे. 1.5 मीटर बाजू असलेल्या घनाकृती हौदामध्ये किती पाणी मावेल? ठीक आहे. घनाचं सूत्र काय किती याचा आपल्याला घनाचं गुणाकार करायचा होता. ठीक आहे. म्हणजे एलचा घन याचं सूत्र आहे म्हणजे 1.5 गुणिले 1.5 गुणिले 1.5. ठीक आहे. 2 अचूक पर्याय उत्तर होते आपले हे दोन्ही आहे. ठीक आहे. लिटर किंवा याला घन सेंटीमीटर असं आपण दोन्हीमध्ये म्हणू शकतो. त्याच्यानंतर आपलं पुढचं जे प्रश्न आहे हे नफा तोट्यावर आधारित आणि टक्केवारीवर आधारित होतं. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 4%. म्हणजे पहा इथं याचा वर्ग करायचा याचा वर्ग आहे. ठीक आहे. हे 225 प्लस मायनसमध्ये जात कटून जातात इथे. मग याचं उत्तर जर तुम्ही काढलं असेल तर याचा पर्याय क्रमांक 1 उत्तर येते. ठीक आहे. अतिशय सोपं होतं. तुम्ही जर कमी वेळेत होणार होतं. हा पेपर दुसराचं तरी लॉजिक अवघड होतं बुद्धिमत्तेचे. हा पेपर तेवढा अवघड नव्हता. जर तुम्ही अभ्यासक्रम चांगला अभ्यासला असेल तर तेवढा अवघड नव्हता. तर 50व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. बघा आपल्या 8वीच्या अभ्यासक्रमावरच सगळं आहे. 51व्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक 4. 52व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 आहे. त्याचप्रमाणे 53 मध्ये आपल्याला 2 अचूक पर्याय निवडायचे होते. तर त्याचं उत्तर 2 आणि 4 आहे. 54व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 55 मध्ये आपल्याला उत्तर पर्याय क्रमांक 1 आहे. 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 57चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 2. 58व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 59व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आणि 60चं उत्तर होतं पर्याय क्रमांक 4. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला पुढचा जर प्रश्न पाहिला आपण 61व्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. डब्ल्यूची किंमत किती? डब्ल्यू इथं आहे पहा. हे 3x आणि 1x 4x होते. याची किंमत मग आपल्याला येणार आहे प्रत्येक एक्सची किंमत आपल्याला किती येते पहा 45. हा 45 असेल तर हा 135 येईल. हा 135 येईल तर हा पण 135 होता. त्याच्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 2 असं होतं. ठीक आहे. याचं उत्तर पहा
हा दोन सरळ कोण आहे 180 याची बेरीज होती. याची 180 तर आपल्याला काय येणार, हा 45 येणार, हा 45 आला तर हा 135, हा 135 आला तर हा पण संगत कोण आहे. ठीक आहे, हे एक रेषीय आहे, हे संगत कोण आहे. ठीक आहे, याच्या विरुद्ध कोण पण तुम्ही म्हणू शकता, हे संगत कोण आहे. त्याच्यानंतर 63 ह्या प्रश्नाचं उत्तर होतं पर्याय क्रमांक 1. 64 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 65 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. 66 ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पर्याय क्रमांक 3 आपल्या याचं उत्तर आहे. पहा, व्हिडिओ जर सगळे एक्सप्लेन करत बसलो तर व्हिडिओ 2-2.5 तासाचा होईल. फक्त मी उत्तर सूची करतोय, आपण डिटेलमध्ये एखाद दिवशी करू. तर 67व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 68व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 69व्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. 70वा प्रश्न पाहिला त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 71व्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. आणि 72 या प्रश्नामध्ये आपल्याला 2 पर्याय निवडायचे होते, तर 1 आणि 2 याचं 90 सेकंद म्हणजेच 1 मिनिट, म्हणजे 1.5 मिनिट म्हणजे 90 सेकंद, हे दोन्ही पण आपलं उत्तर 90 सेकंद याचं उत्तर येत होतं. जर आपण 73वा प्रश्न पाहिला तर त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. हे सरळ आपल्याला काय होतं, सरळ व्याज होतं, सरळ व्याजाचं होतं, अतिशय सोपं होतं. 74व्या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2 आणि 75 शेवटचा प्रश्न होता, त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे हा पण प्रश्नाचं उत्तर संपवलेलं आहे. जर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपण पेपर 2चे पण व्हिडिओ बनवणार आहोत. ठीक आहे, तर तो पण व्हिडिओ पहा, हा पण पहा. आणि आपले चॅनल सबस्क्राईब केल्यावर आपण 8वी 9वी 10वीचे सगळ्यांचे व्हिडिओ बनवणार आहे येणाऱ्या दिवसात. तर तुम्ही सबस्क्राईब केलं तर तुम्हाला सर्व माझे व्हिडिओ भेटतील. ठीक आहे, आणि आपण याचा लॉंग व्हिडिओ पण बनवणार आहे, सगळे डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन, तो पण व्हिडिओ पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आपला दिवस शुभ जाओ.